महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेचे आम्हाला शिकवू द्या व अशैक्षणिक कामे बंद करा या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी एक दिवसीय धरणे आंदोलन। याबाबत वृत्त असे की आज दिनांक 5 सप्टेंबर 2024 शिक्षक दिनी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष भूपेश वाघ यांच्या नेतृत्वात आज विविध मागण्यांसाठी एक दिवसीय लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात आले, ज्यात प्रामुख्याने या संदर्भात सदर निवेदन पुरवठा अधिकारी यांना निवेदन देण्यात आले। सदर या निवेदनात म्हटले आहे की शिक्षकांना फक्त अध्यापनाचेच काम करू द्यावे, शालेय वेळेत शिक्षकांना मोबाईल वापरण्यावर बंदी आणावी, अशैक्षणिक कामे बंद करण्यात यावे, ऑनलाईन कामांवर निर्बंध आणावेत, प्राध्यापक शिक्षकांची वैद्यकीय बिले तात्काळ निकाली काढावीत व मंजूर वैद्यकीय बिलांची रक्कम तात्काळ द्यावी, विषय शिक्षकांना नियमानुसार तात्काळ वेतन श्रेणी लागू करावी, पदोन्नती मुख्याध्यापक विषय शिक्षकांची रिक्त पदे त्वरित भरण्यात यावी, केंद्र प्रमुखांना जॉब चार्ट प्रमाणे काम करू द्यावे, शालेय व्यवस्थापन समितीच्या खात्यावर जमा होणाऱ्या अनुदानाची माहिती मिळावी, प्राध्यापक शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत गणवेश अंतर्गत लवकरात लवकर गणवेश द्यावेत, अशा विविध मागण्यांसंदर्भात जिल्हा प्रशासनास निवेदन देण्यात आले व निदर्शने करण्यात आली। यावेळी मोठ्या संख्येने शिक्षक भगिनी या ठिकाणी उपस्थित होते। तर यावेळेस जिल्हाध्यक्ष भूपेश वाघ, जिल्हा सरचिटणीस ऋषिकेश कापडे, जिल्हा कार्याध्यक्ष प्रशांत महाले, महिला जिल्हाध्यक्ष सौ दीपा मोरे, महिला जिल्हा सरचिटणीस सौ प्रतिभा वाघ, महिला कार्याध्यक्ष श्रीमती सुरेखा बोरसे, महिला कोषाध्यक्ष सौ रंजना राठोड, महिला प्रमुख संघटक श्रीमती वैशाली बच्छाव, प्रमुख संघटक कमलेश चव्हाण, कोषाध्यक्ष नानू माडी आदी सर्वच पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते। आम्हाला फक्त शिकवू द्या, पुरोगामी शिक्षक संघटनेचा अशैक्षणिक कामे आम्हाला फक्त शिक्षक एकजुटीचा पुरोगामी शिक्षक संघटनेचा बंद करा अशैक्षणिक कामे बंद करा पुरोगामी शिक्षक संघटनेचा शिक्षक एकजुटीचा। मी ऋषिकेश रमेश कापडे, जिल्हा सरचिटणीस महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटना। आज आमच्या महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेतर्फे म्हणजेच 5 सप्टेंबर शिक्षक दिनी विशेष म्हणजे शिक्षकांना हे धरणे आंदोलन करावं लागतं, ही शोकांतिकेची बाब आहे। यात प्रामुख्याने बघायला गेलं तर आमची एकच मागणी आहे, फक्त आम्हाला शिकवू द्या। जे अशैक्षणिक कामं हे अशैक्षणिक कामं सगळे बंद करण्यात यावी। राज्य शासनाचा 23 ऑगस्टचा एक नवीन GR आहे, त्या GR अन्वये शिक्षकांना जी लागलेली अशैक्षणिक कामं ही सगळी अशैक्षणिक कामं तात्काळ बंद करण्यात यावी आणि शिक्षकाला फक्त शिकवण्याचंच काम करू द्यावं अशी आर्त हाक आम्ही आज शासनाकडे या ठिकाणी करीत आहोत। आणि शासनाने ही आमची आर्त हाक ऐकून या प्रशासनाला कुठेतरी जाग यायला हवी। या संदर्भान्वये आमचे जिल्हाध्यक्ष आदरणीय भूपेशजी वाघ सर, विभागीय अध्यक्ष रवी देवरे सर, बडे सर, तसेच आमचे महिला सरचिटणीस आदरणीय वाघताई आहे, दीपा मोरे मॅडम आहेत, जेवढे पुरोगामीचा सगळा परिवार आहे या ठिकाणी या धरणे आंदोलनामध्ये, तसेच विविध संघटनांचे पदाधिकारी या धरणे आंदोलनामध्ये सहभागी झाले होते। एकीकडे शिक्षकाचा मान सन्मान करत असताना या ठिकाणी आम्हाला धरणे आंदोलन करत लागत आहे, ही एक शोकांतिकेची बाब म्हणावी लागेल। म्हणूनच आम्ही प्रशासनाला एकच सांगतो की जे 16-17 प्रकारची शैक्षणिक कामं आहेत, अशैक्षणिक कामं ती तात्काळ बंद करण्यात यावी आणि आम्हाला फक्त शिकवू द्यावं आणि शाळे वेळेमध्ये मोबाईल वापरण्याची सक्ती करू नये आणि जे प्रशासकीय कामं असतील हे शाळेच्या वेळेनंतर करण्यात यावी, जेणेकरून आम्हाला ह्या ठिकाणी गोरगरिबांच्या मुलांची गुणवत्ता वाढवण्यासाठी जास्तीचा प्रयत्न आम्हाला करता येईल। धन्यवाद। 5 सप्टेंबर 2024 रोजी महाराष्ट्र पुरोगामी संघटनेने धरणे आंदोलन केले
केले आहे. तर या धरणे आंदोलनाचा उद्देश म्हणजे शिक्षकांना फक्त अध्यापनाचे काम करू द्यावे, शाळेच्या वेळेत शिक्षकांनी मोबाईल वापरण्यास बंदी करावी, अशैक्षणिक कामं बंद करण्यात यावे, आमच्या विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवतात त्यांच्यापर्यंत आम्हाला पोहोचू द्यावे. आतापर्यंत ज्या उपक्रम राबवले जातात ते सर्व बंद करून फक्त आम्हाला शिकवू द्या एवढेच काम आमच्याकडे ठेवावे. आणि मी महाराष्ट्र पुरोगामी संघटना तालुका सरचिटणीस फक्त एवढं सांगतो की आम्हाला फक्त शिकू द्या. महाराष्ट्र पुरोगामी संघटनेचा शिक्षकांना शिकवू द्या.